भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोव्हिक यांच्या घटस्फोटाला बराच काळ उलटला आहे, पण आता ते कारण समोर आले आहे ज्यामुळे नताशा आणि हार्दिकने 4 वर्षे जुने वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले। हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोव्हिकचा घटस्फोट हार्दिकच्या इगोमुळे झाला अशी चर्चा आता सर्वत्र होत आहे। मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक बातम्या येत असतात। नुकताच हार्दिक पांड्या त्याच्या नवीन कथित गर्लफ्रेंड सोबत ग्रीसमध्ये सुट्टी घालवताना दिसला। हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि नेमके तेव्हापासूनच अनेक गोष्टी बदलल्या आहेत। हार्दिक पांड्याला आधी खूप सहानुभूती मिळाली, पण आता बरीच सहानुभूती नताशाला मिळते आहे। नताशाने आता इंस्टाग्रामवर एक अशी पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे अनेक लोक असा अंदाज लावत आहेत की हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटामागील खरे कारण हार्दिक पांड्याचा अहंकारच होता। नताशाने पोस्ट केले आहे की प्रेम कधीच घमेंडी नसते, प्रेम कधीही अपमान करत नाही आणि इथूनच सगळ्या चर्चांना उधाण आले आहे। नताशा स्टॅन्कोव्हिक सर्बियन मॉडेल, हार्दिक पांड्याची एक्स वाईफ, हार्दिक पांड्याच्या मुलाची आई। जेव्हा हार्दिक पांड्या आणि नताशा वेगळे झाले तेव्हा या बातमीने संपूर्ण जग हादरले। सुरुवातीला अशी अफवा पसरली होती की या घटस्फोटामागील कारण म्हणजे हार्दिक पांड्याला स्वतःबाबत मोठा अहंकार आहे। आता नताशा स्टॅन्कोव्हिकची प्रेमाबाबतची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। नताशाने पोस्टमध्ये प्रेम कसे असावे हे लिहिले आहे। नताशा लिहिते की प्रेमात संयम असतो, प्रेमात काळजी असते, प्रेमात मत्सर नसतो, प्रेमात अहंकार नसतो, प्रेमात तुम्ही तुमच्या जोडीदाराचा अपमान करत नाही, तुम्ही स्वार्थी नसता, प्रेमात क्षणाक्षणाला राग नसतो, प्रेम नेहमी संरक्षण पुरवते, विश्वास ठेवणे शिकवते आणि प्रेम कधीच कमी होत नाही। मित्रांनो, मीडिया रिपोर्ट्सनुसार नताशा हार्दिकच्या ओव्हरऑल बिहेवियरवरच नाराज होती। एका सूत्राने सांगितले की हार्दिक नताशाच्या बाबतीत खूप फेक वागत होता आणि तो स्वतःमध्येच राहत होता। नताशाला ते कधीच सहन होत नव्हते। त्यांच्यात माणूस म्हणून खूप फरक आहे। जसजसा वेळ निघून गेला तसतसे नताशाच्या लक्षात आले की दोघेही एकसारखे नाहीत आणि आता एकत्र राहणे कठीण आहे। नताशाने घटस्फोटाच्या निर्णयावर पुनर्विचार केला असला तरी हार्दिकमध्ये कोणताही बदल न झाल्यामुळे अभिनेत्रीने तिच्या विभक्त होण्याच्या निर्णयाला पुष्टी दिली। या सगळ्यामुळे नताशाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते। जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली तेव्हा नताशाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला। 2020 साली नताशा आणि हार्दिकचे लग्न झाले आणि 2 महिन्यांनंतर त्यांच्या मुलाचा अगस्त्याचा जन्म झाला। या जोडप्याने 2023 मध्ये पुन्हा थाटामाटात लग्न केले, मात्र हे लग्न 4 वर्षांनंतर तुटले। सध्या अगस्त्य त्याची आई नताशासोबत सर्बियामध्ये आहे। हार्दिक आणि नताशा यांनी त्यांचा मुलगा अगस्त्याचे को पॅरेंटिंग म्हणजे सहपालकत्व करण्याचा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।